नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघू प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन 2 आहे, त्यातला एक्झाम्पल 6 आणि क्वेश्चन 3 हे दोन्ही आपण या लेक्चर मध्ये बघू. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले क्वेश्चन म्हणजे 2 मधला एक्झाम्पल 6 ला. चला हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला कशाने सॉल्व्ह करायचं आहे? फॉर्म्युला मेथडने. आणि फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिली स्टेप जी आहे आपली ती जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यायची. आणि हे ऑलरेडी कशामध्ये आहे? जनरल फॉर्म मध्ये आहे. सो तशात तसं लिहून घेऊ. काय? 5x² प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0. आता हे झालं आपलं जनरल फॉर्म मध्ये. पहिले जनरल फॉर्म मध्ये झालं आपलं. नंतर काय आहे सेकंड स्टेप? एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. एबीसी च्या व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करावं लागेल? याला कंपेअर करावं लागेल. काय? कंपेअरिंग विथ कशासोबत? जनरल फॉर्म. जनरल फॉर्म काय आहे आपला? ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करायचं. मग एबीसी च्या व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. ए काय येणार आपला? ए काय येणार? 5. बी काय येणार? सांगा बरं. 13. सी काय येणार? सी कमेंट मध्ये सांगा किती? 8. ओके. आला. एबीसी च्या व्हॅल्यू भेटल्या. नंतर काय करायचं आपल्याला? नंतर काय करायचं? थर्ड b² मायनस 4ac हे काढायचं. मग काय आपल्याला तो फॉर्म्युला आणि मग व्हॅल्यूज. सो नाऊ काय? b² मायनस 4ac. सो बी किती आहे आपला? 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे? 5 इंटू सी किती आहे? 8. ओके. चला 13 चा स्क्वेअर किती आहे? 12 चा किती? 114 196. तरी बघून घ्या. 13 इंटू 13 स्क्वेअर काढायचा कसा? 13 इंटू 13 33 39 93 13 13 6 16 म्हणजे 169. 14 चा 196 सॉरी 13 चा 169. ओके. मायनस म्हणजे स्क्वेअर तुम्हाला पाठ पाहिजे 20 पर्यंत 30 पर्यंत. कसा? 11 चा 121 12 चा 144 13 169 14 196 15 225 16 256 असं. चला 8 आता हे करा. 8 पंचे 40 40 आणि 4 किती येणार? 160. ओके बरोबर ना? 40 इंटू 4 40 असं. चला हे असं कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही इझिली करू शकता. ते काय नाही एवढं अवघड नाही. फक्त आपल्याला ही स्टेप कळाले झालं. 169 मधून 160 गेली किती राहिले? 9. सो b² मायनस 4ac किती भेटला आपल्याला? 9 भेटला. b² मायनस 4ac इक्वल टू किती भेटला? 9. इथपर्यंत कळलं का? कळलं असेल तर आपल्या चॅनलला काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट असला कमेंट मध्ये सांगा. डाऊट असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा. आता आपल्याकडे काय आहे? वी हॅव फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? मला सांगा बरं फॉर्म्युला काय आहे आपला? फॉर्म्युला काय आहे? चला कमेंट मध्ये सांगा. x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट मध्ये b² मायनस 4ac बाय 2a अपॉन 2a हा फॉर्म्युला आहे. x इक्वल टू किती येणार मला सांगा? x इक्वल टू आता b किती आहे? b 13 हा मायनस ऑलरेडी फॉर्म्युला मधला हा 13 प्लस मायनस b² मायनस 4ac किती काढला आपण? b² मायनस 4ac 9. इथं रूट मध्ये किती आला? 9 अपॉन 2 इंटू a किती आहे? 5. a किती? 5. x इक्वल टू किती? मायनस 13 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 9 किती? 3. ओके. प्लस खाली 10 आला. दोन रूट्स आले का? x इक्वल टू किती आला? एक मायनस 13 प्लस 3 बाय 10 आणि x इक्वल टू मायनस 13 मायनस 3 अपॉन 10. ओके. आणि हे दोन रूट्स. चला एकदा इथं प्लस घेतलं, एकदा मायनस घेतलं. याला थोडं सिम्प्लिफाय करा. 13 मधून किती गेले? 3.
किती राहिले 10/10 आणि हा मायनस हा 10 कॅन्सल झाला, इथे किती आला -1. हे किती राहिला -16/10 बे 8 16 बे 5 10. म्हणजे फायनली सो x इक्वल टू -1 आणि x इक्वल टू -8/5 असे दोन रूट्स आपल्याला भेटलेले आहे. बघून घ्या, आपण सिम्प्लिफाय केलं आणि ते रूट्स भेटलेले. ओके मित्रांनो, चला काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. चला क्वेश्चन 3 बघूया. काय आहे क्वेश्चन 3 आपला? प्रॅक्टिस सेट 2.4 मधलाच आहे. x² + 2 √3x + 3 = 0 हे सॉल्व्ह करायचे फॉर्म्युला मेथडने. आणि आपल्याला असा फ्लो चार्ट दिलेला, म्हणजे असे बॉक्स दिलेले, त्यामध्ये स्टेप दिलेले आहे आणि ते सॉल्व्ह करायचे त्याच्यानुसारच. बघा पहिली स्टेप काय आहे? कंपेअर इक्वेशन x² + 2 √3x + 3 = आपल्या जनरल फॉर्म मध्ये सोबत कंपेअर करायचं आणि एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. सांगा बरं काय आहे एबीसी च्या व्हॅल्यू? इथं ए किती येणार पटकन सांगा, बी किती आहे, बी किती येणार, सी किती येणार, कमेंट मध्ये सांगा बरं. हे आपण सर्व प्रॅक्टिस सेट मध्ये करत आलेलो आहे आणि इथं ते ना असे स्टेप दिलेले आणि तेच करायचंय. ए सोबत ए कंपेअर केला, इथं x² चा किती असतो, कळलं असल्यावर 1 असतो, म्हणजे ए किती येणार 1, बी किती येणार मला सांगा 2√3 आणि सी किती येणार आपला 3. ओके, हा ए हा बी आणि सी झालं. नंतर काय म्हणतात? फाइंड द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. मग ही आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट. सेकंड ला काय आहे? b² - 4ac, b² - 4ac. आता b किती आहे 2√3 चा स्क्वेअर -4 इंटू a किती आहे 1 आणि c किती आहे 3. चला सॉल्व करा. 2√3. आता याला सॉल्व कसं करायचं? 2 चा स्क्वेअर किती, 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर किती 3. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 त्रिक 12. सो डायरेक्ट मी फायनली देतो 12. कळलं? आलं लक्षात? 2 चा स्क्वेअर 4 √3 चा स्क्वेअर 3, दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 त्रिक 12. दोघांचं एकदा वेगवेगळं घ्यायचं आणि करायचं. चला 12 मायनस 4 इंटू 1 4 आणि 3 किती येणार 12, 4 त्रिक 12, 12 - 12 म्हणजे 0. b² - 4ac किती आला आपला 0. आता थर्ड स्टेप काय म्हणतोय? थर्ड वाला काय म्हणतोय? राईट फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला काय आहे सांगा बरं? -b प्लस मायनस रूट मध्ये b² - 4ac अपॉन मध्ये 2a. सो x इक्वल टू किती येणार आपला? x इक्वल टू b किती आहे बघा, b हा मायनस जसाच तसा b 2√3 मायनस विथ प्लस मायनस b² - 4ac किती आला आपला 0. आता म्हणजे फायनल स्टेप आहे ही आपली. फायनल स्टेप काय? सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एबीसी अँड फाइंड रूट्स. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे आणि रूट्स फाइंड करायचे. प्लस मायनस आणि हा 0 अपॉन मध्ये 2 इंटू 1, 2 इंटू 1 म्हणजे a ची व्हॅल्यू. x किती येणार मला सांगा? x इथे किती येतात -2√3 प्लस मायनस 0 अपॉन 2. चला सॉल्व करा. x इक्वल टू हे बघा -2√3 प्लस 0 एकदा बाय 2. सो इथे किती येणार -2 -2√3 हा प्लस केला ते एवढंच येणार, 0 ऍड केला ना तेवढंच राहील ना बाय 2. मग हा 2 कॅन्सल झाला, इथे किती राहिला -√3. हा x ची पहिला रूट आणि सिमिलरली x चा सेकंड रूट कसं येणार? x इक्वल टू -2√3 हा 2√3 मायनस 0 बाय 2. मग इथं किती राहिला मला सांगा? -2 अपॉन हे आला 2. हा 2 किती कॅन्सल झाला, x किती राहिला -√3. म्हणजे दोन्हीकडे x किती आला -√3 आणि -√3. कळलं का?
कळलं? सिंपल आहे, सिंपल आहे. चला ओके, अशाच प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 2.4 कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेटला सुरू करू. तोपर्यंत आपल्या चॅनलला काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.